नंदनंदन भगवान श्री गोपाल कृष्ण, भगवती श्री जगदंबा माता आणि श्री सद्गुरुनाथ यांची अधिष्ठान ज्या पवित्र वास्तूमध्ये मांडलेली आहे, अशा या श्रीकृष्ण ध्यान मंदिरामध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं श्रवण भागवताच्या माध्यमातून घडावं या परिशुद्ध हेतून जमलेले सर्व भाविक आणि अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. भगवंताला प्रिय असणारा धर्म ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये जगतो टिकतो अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. अधिकारी साधकांबद्दल, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उपासकांबद्दल, तत्वचिंतकांबद्दल, वैदिक मंडळींबद्दल आदरभाव व्यक्त करतो आणि श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करतो. विश्वातल्या प्रत्येक मानवाची इच्छा आपलं कल्याण व्हावं अशीच आहे. ते कल्याण कशाने होईल याबद्दल मतभेद असू शकतील, पण कल्याणच नको असं कोणी म्हणणार नाही. या कल्याणाची काय परिभाषा करावी, काय परिव्याख्या करावी, तर ज्यानं आपल्याला तृप्तीचा अनुभव येतो, बाहेरच्या कोणत्याही साधनाशिवाय आपण आहोत त्या ठिकाणी अत्यंत आनंदाचा अनुभव घेतो, असं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे की जिथे आपलं परावलंबित्व संपलं पाहिजे. तुम्ही मला चांगलं म्हटल्यानंतर जर मला बरं वाटत असेल तर मला बरं वाटण्याकरता मी तुमच्यावर अवलंबून आहे असा अर्थ होतो. म्हणून इंडियन फिलॉसॉफीनं, भारतीय तत्वज्ञानानं सत्पुरुषांची म्हणजे समाधानी असणाऱ्यांची व्याख्या करताना असं म्हटलंय, आत्मक्रीडः आत्मरतः. करमणुकी करता ज्याला बाहेरचं काहीतरी लागतं, सरळ आहे तो तृप्त नाहीये. जिथे आपण आहोत तिथे डोळे मिटल्याबरोबर, डोळे मिटण्याची गरज नाही, आनंदाचा अनुभव आपल्याला येत असेल. तुकाराम महाराज सांगतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आणि संपूर्ण अगदी जन्मापासून महाराजांचं जीवन बघा. स्वदेह वैकुंठाला जाईपर्यंतचं जीवन बघा. कुठेही तक्रारीचा एकही सूर त्यांच्या जीवनात नाही. समस्या तर सगळ्यांच्या जीवनात असतात, समस्या नाही तर जीवनच नाहीये. एकही जीवन या जगामध्ये असं नाही की जिथे समस्या नाही. प्रत्येक जीवनात समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्रास आहेत. पण त्याबद्दल आपण रिॲक्ट कसे होतो, किंबहुना ती गोष्ट मला डिस्टर्ब करते का, याच्यावरती माझी शक्ती अवलंबून असते. साधी बस चुकली तर माझा बीपी वाढत असेल तर ती किती सामान्य याचा माझा विचार करावा. आणि असं म्हटलंय, आभाळ जरी कोसळलं, यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुणापि विचार्यते, गुरुणापि दुःखेन न विचार्यते यस्मिन स्थिते. मोठ्यातल्या मोठ्या दुःखानं सुद्धा जो विचलित होत नाही आणि सुखानेही ओरडून जात नाही, ज्याला आपण बॅलन्स म्हणतो ना शुद्ध मराठीमध्ये, अशी अतिशय शांत बुद्धी आणि आनंद अनुभवायला सुद्धा आपण स्थिर असावं लागतं. लक्ष नसेल ना तर बटाटे वडा किती चांगला झाला असो, तो लागत नाही चांगला, कारण लक्ष नाही का. आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानानं असं सांगितलं, ज्यामुळे तुमचा हा देह चालू आहे, रक्त धावतंय, संपूर्ण जीवनातल्या सगळ्या श्वास उश्वास इत्यादी क्रिया चालू आहे, गेलेला श्वास परत कोण आणतोय हो? आपण तर आणत नाही. गेला श्वास बाहेर गेला तो गेलाच म्हणजे. त्याचे हात पाय सुद्धा दुसऱ्याला मोडपावे लागतात.
तो आणतोय कोण? असा कोण आतमध्ये बसलाय? म्हणून वेदांनी सांगितलं, ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानं ब्रह्म. त्याचा शोध घेण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, प्रामुख्याने 3 प्रक्रिया आहेत. उपमार्ग बरेच असतील, पण प्रमुख म्हणून 3 साधनं सांगितली. एक, त्या भगवंताला ज्ञानाने जाणं. साधन चतुष्टय संपन्नता साधा. आद्यस्तु नित्या नित्य वस्तु विवेकः, इहम उत्तरार्थ फलभोग विरागः, तदनंतरम क्षमादि षटक आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी साधा. आणि त्यानंतर श्री गुरूंकडे जा. मग श्री गुरु तुला सांगतील तत्त्वम असि, आणि मग तू म्हणशील अहम ब्रह्मास्मी. ज्ञान मार्गाने साधा त्याला. मग त्यात उपमार्ग बरेच आहेत. असं आहे, आमच्याकडे पाहुणे येणार तर लाडू करायचे मी ठरवले. तुम्ही म्हणाल बाबा तुम्हीच लाडू करता का? दृष्टांत म्हणून घ्या. कदाचित मी तुमच्या घरचं सांगतोय असं समजा. मी सकाळी 8-9 वाजता निघालो, 12 वाजता येणार आहे. 7:30 घरातनं बाहेर पडलो पिशवी घेऊन स्कूटरवर. एका विचारलं बुवा कुठं निघालात? आमच्याकडे पाहुणे येणार आहे. अरे मग पाहुणे येणार तर तुम्ही स्कूटर कशाला बाहेर काढली? ती स्कूटर बाहेर काढून रवा आणायला, साखर आणायला, तूप आणायला दुकानात जाणं हे लाडू करण्याचं उपसाधनच आहे. परात घालणं हे उपसाधनच आहे. याप्रमाणे ज्ञान मार्गात किंवा अन्य 2 मार्ग मी अजून सांगतो. आपल्यासमोर माहिती आहे आपल्याला, हे काही नवीन नाही सांगत आहे मी. याच्यामध्ये उपसाधन खूप आहे, पण प्रामुख्यानं ज्ञान मार्गाने आपण आपला देह चालवणारा म्हणजे विश्वाला चालवणारा, पिंडी ते ब्रह्मांड, जो या देहाला चालवतो ना तोच विश्वाला चालवतो. त्या परमात्म्याला ओळखणे किंवा त्याच्याशी मी एकरूप आहे याचा अनुभव घेणे हे मुख्य ध्येय आपल्या समोर भारतीय तत्वज्ञानाने ठेवलं. एक मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग. अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. वैराग्यामध्येच परीक्षा आहे ज्ञानाची. पण ठीक आहे, हा एक मार्ग आहे. दुसरा सांगितला, त्या तुलनेनं सोपा. मन आणि प्राण हे शेजारी शेजारी आहेत. मनामध्ये विकार आले की प्राणांचं येणं जाण्याचा स्पीड जो आहे ना त्यात फरक पडतो. एखाद्याला राग आला की मनुष्य बघून घेऊन तुमच्याकडे. म्हणजे मनातल्या विकारांचा प्रभाव आपल्या प्राणांवर होतो. प्राण्याच्या येण्या जाण्यात प्राणस्य आयाम इति प्राणायाम, प्राणाचं येणं जाणं याला प्राणायाम म्हणतात. ते येणं जाणं कंट्रोल करणं, नियंत्रित करणं हा आपण केलेला प्राणायाम. म्हणून प्राणांवर नियंत्रण मिळवा आणि त्या योगानं देहावर म्हणजे देह आणि मनावर नियंत्रण मिळवा. हा हट्टाने करायचा जो योग आहे त्याला हठयोग म्हटलं किंवा योग मार्ग म्हटलं. याच्या 8 पायऱ्या पतंजलीने अत्यंत व्यवस्थित आपल्या समोर सांगितल्या. पतंजली योग सूत्र. म्हणून योग मार्गाने त्याच्याशी युज म्हणजे जुळणे, भगवंताशी जुळा, भगवंताशी एक व्हा. हा पण अवघड आहे. म्हणून तिसरा, त्या तुलनेनं सोपा असा एक मार्ग सांगितला जो सगळेजण आचरू शकतात. सगळेजण त्याचे अधिकारी आहेत. अधिकारी म्हणजे मिळवण्यास योग्य असे आहे. तो म्हणजे भगवंतावर प्रेम करून त्याला मिळवा. मग प्रेम करायच्या प्रक्रिया आहेत काही. एका गोष्टीनं अमुक एका गोष्टीनं एका ताटात जेवले म्हणजे प्रेम आहे असं नाही. एका ताटात जेवणारे असतात ना ते एकमेकांचा गुणही करतात. घरातनं पळून गेले प्रेम आहे, कुणीच नाही, कधी भांडता कामा नाही त्यांनी म्हणतात. प्रेम याची व्याख्या तुकाराम महाराज म्हणाले, प्रेम नये बोलता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. म्हणून भगवंतावर प्रेम करा म्हणजे भक्ती मार्ग. असे 3 मार्ग प्रामुख्याने सांगितले. आता या 3ही मार्गामध्ये काय नसावं आणि काय असावं याचं सातत्याने आपल्याला परिशीलन करावं लागेल किंवा सीमावलोकन करावं लागेल. ज्यांनी परमार्थ सुरू केलाय अशाने सुद्धा तो कसा सुरू करावा, कुठला मार्ग निवडावा, निवडलेला मार्ग कसा आचरावा, त्यात काही कमी जास्त पडत असेल
तर कसं भरून काढावं, कोणकोणती काळजी त्यामध्ये घ्यावी, अपयश येत असेल तर कुठं चुकतंय हे कसं जाणावं, आणि यश येत असेल तर ते डोक्यात कसं शिरू देऊ नये, म्हणजे आपण परमात्म्याशी जुळतो, याचं मार्गदर्शन करणारा संस्कृत मधला अगदी अलीकडच्या काळातला सर्वोत्तम ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भागवत. चला थोडीशी 5 मिनिटाची प्रस्तावना मी नेहमीच करीत असतो, ती आपल्या समोर मी मांडली. थोडस शांत बसून आपण काय म्हणतात शुकदेव परीक्षितीला याचा थोडासा अंदाज घेऊया. काल आपण इथपर्यंत आलो होतो की नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये आपल्या पूर्वजांनी सूत नावाच्या महामुनींना प्रश्न विचारला की सध्याच्या काळात ज्यांना फक्त प्रपंच आणि देह आपला वाटतो अशाने सुद्धा परमार्थ कसा करावा हे तुम्ही आम्हाला समजावून सांगा. आणि त्यांनी सांगितलं भागवत नुसतं ऐका, ऐकल्याचा खूप मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. माणूस बरेचदा म्हणून जातो नुसतं ऐकून काय उपयोग आहे हो, आचरणात नको का. ज्याला ऐकणं म्हणजे काय हे कळलं नाही तोच हे बोलू शकतो. जेव्हा आपण नीट ऐकतो त्या नीट ऐकण्याचा आपल्यावरती खूप मोठा प्रभाव होत असतो, हे आपण विसरून चालणार नाही. ज्या क्षणाला आपण नीट ऐकतो त्या क्षणाला ते आतमध्ये चित्तामध्ये बिंबत. तुम्ही बघा, आपण जे नीट ऐकणारे त्यांना लक्षात येईल की तुम्ही इथून घरी गेल्यानंतर तुम्ही काम करीत असता पण डोक्यात भागवत चालू असतं की नाही बोलणं. नीट ऐकणाऱ्यांबद्दल बोलतो. श्रवणाची वाट तुकाराम महाराज, श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध, श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध, श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध, श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध. निवडली शहानिशा करून हीच गोष्ट आधी करायची ठरवली. तुकाराम महाराज सांगतात श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध, गेले भेदा भेद वालोनिया, गेले भेदा भेद वालोनिया. गेले भेदा भेद, गेले भेदा भेद वालोनिया, गेले भेदा भेद वालोनिया, वालोनिया. माऊली म्हणाली श्रवण आणि मोक्ष यात फार फरक आहे असं जाणू नका. ज्या क्षणाला तुम्ही ऐकता त्याच क्षणाला तुम्ही जाणता. माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. म्हणून खूप मन लावून ऐकावं आणि असं आयुष्यभर ऐकावं. असो म्हणून आपण बाकी सगळं विसरू. भागवतातला पहिला जो स्कंध, त्यातला पहिला अध्याय, त्यातला जो पहिला श्लोक मंगलाचरणाचा श्लोक. आपल्याकडे मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. मंगलाचरण याचा अर्थ मंगलाचरण, शर्ट घालताना अंगामध्ये तो झाडून झटकून अंगामध्ये घालणं हे शर्ट घालण्यापूर्वीचं मंगलाचरण आहे. नाहीतर नंतर मुंग्या चावायला लागल्या हे नंतर अमंगल आहे ना. म्हणून सगळी किलबिश झाडायची आहे, चकचकीत करायचे स्वतःला. ते मंगलाचरणाचे श्लोक आहेत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. पहिला श्लोक अप्रतिम. एक एक श्लोकावरती खूप चिंतन करावं असे श्लोक आहेत. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुः यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परम्
किंचित कैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवनं नावत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यत्र कृत्ये शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. अगदी कट टू कट मी श्लोक सांगत नाही, पण एका श्लोकात आजचा दिवस आहे. म्हणून थोडक्यात ब्रह्मसूत्राचा आरंभ ज्या सूत्राने भगवान वेदव्यासाने केला, त्या ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र वापरून इथे भागवताचा आरंभ केला. अथातो ब्रह्मजिज्ञासा हे आरंभवाचक सूत्र आहे, पण विषय प्रतिपादनाच्या करता जो पहिला सूत्रभाग आला तो असा आहे, जन्माद्यस्य यतः हे पहिलं सूत्र, क्रमाने दुसरं, पण विषय प्रवेशाच्या दृष्टीनं पहिलं. ब्रह्मसूत्राचा अभ्यास असणारे पुष्कळ श्रोते आहेत. जन्माद्यस्य यतः अथातो ब्रह्मजिज्ञासा संकल्प आहे, आणि जन्माद्यस्य यतः शास्त्र योगित्वा तत्व समन्वयात एक एक सूत्र पुढे 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 आपल्या समोर वेदव्यास मांडत गेले. त्यातलंच हे पहिलं सूत्र आहे, कशाचं ज्ञान? ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा. आता पुढे इथे आला तरी चालेल. कसं तुम्हाला आपल्याकडे अध्यात्मामध्ये किंबहुना धर्मामध्ये प्रारंभ करतानाच संपूर्ण विश्वाची नोंद घेण्याची पद्धत आहे. थोडं काळजीपूर्वक आहे. साधी आपण संध्या करतो, पुन्हा पूजा करतो, त्या पूजेत संकल्प करताना संपूर्ण विश्वात कुठे आहे तर आता पृथ्वीवर आहे. आता कुठलं मनवंतर चालू आहे तर वैवस्वत मनवंतरे. युग कुठलं चालू आहे तर कलियुगे. त्यातलं चरण कुठलं चालू आहे तर प्रथम चरणे अष्टाविंशतितमे युगे. 28 युगांचा तर काळ चालू आहे. त्यातला अमुक अमुक कल्प चालू आहे, त्यातला अमुक अमुक हे चालू आहे. संवत्सराचं नाव फार छान आहे यावेळेस. मी कुठल्या पक्षाबद्दल म्हणत नाही बरं काही. दुर्मुख नाम संवत्सर आहे. मग त्यातला मास कुठला चालू आहे? संवत्सर सांगितलं, मास कुठला चालू आहे तर वैशाख मास आहे. त्यातला पक्ष कुठला चालू आहे तर तो अमुक अमुक. आता मध्य पक्ष सुरू झाला मला वाटतं, काल पौर्णिमा मध्य सुरू झाला, काल द्वितीया. मग त्यातली कुठली तिथे तर द्वितीया. त्या द्वितीयेमध्ये सुद्धा आता चंद्र कुठे आहे? या पृथ्वीच्या दृष्टीने चंद्र कुठे आहे? अमक्या अमक्या राशीमध्ये 360 27 नक्षत्र आहेत ना. 360 अंश आहेत पृथ्वीभोवती. काय सुंदर असतील पूर्वज आपले, काय बुद्धिमान असतील. एवढ्या सगळ्याचा विचार करतो आम्ही. त्यामध्ये अमक्या अमक्या ठिकाणी शनी आहे, इकडे सूर्य आहे, देवगुरु इथे आहे. बाकीचे मग शॉर्ट मध्ये म्हणतो अमुक, बाकी सगळे योग्य योग्य ठिकाणी. गडबड आहे बरं का. दक्षिणेत जातो तिकडे संकल्प सगळ्या ग्रहांचा करतात. नेपच्यून पुढे म्हणजे वरुण, या सगळ्यांचा संकल्प केला जातो. आणि माझं नाव काय आहे, मी कुठल्या गोत्रात उत्पन्न झालोय, आणि मी आता काय कार्य करणार आहे ते प्रोजेक्ट रिपोर्ट. यातून मला काय पाहिजे आहे, इतका सूक्ष्म विचार. आणि मग हातावरून पाणी सोडायचं. किती छान विचार केला असेल, विचार करा. म्हणून भागवताचा आरंभ संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा जो परमात्मा, जन्माद्यस्य यतः, जन्म आदी ज्याच्यामध्ये होतात. आदी म्हणजे काल बोललोय, पण आदी म्हणजे उरलेले दोन. नुसता जन्म गृहीत धरून चालत नाही, त्याची स्थिती आणि नाहीच होणं, लय, हे ती दोन्ही गृहीत धरावं लागतं. म्हणजे पर्यायानं तिन्हीचा उल्लेख या ठिकाणी आला. कारण आपल्याला ब्रह्म माहिती नाहीये असं स्वच्छ वेगळेपणानं. हे जसं तुमच्याकडे बघतोय,
किंवा तुम्ही माझ्याकडे बघताय किंवा या विश्वाचा अनुभव जसा आपण वेगळेपणाने घेतो तसा भगवंताचा, त्या तत्वाचा, भगवंत ते तत्व काय आहे वगैरे आता पुन्हा तपशिलात जायचं नाहीये, त्याचा वेगळेपणाने अनुभव माहिती नाहीये. मग ज्याचा अनुभव आहे त्याच्या अनुभवावरनं ज्याचा अनुभव नाही त्याची ओळख करून देण्याची भारतीय संतांची पद्धती आहे. ते म्हणले आपले यमी करता मुलगा बघितलाय तो कसा आहे. ते म्हणले खरं सांगू का, आपल्या शेजारी तो आमका रमेश राहतो ना, तो थोडा उंच असता तर कसा दिसला असता, तसा हा मुलगा दिसतो. हे रमेशला पण ओळखतोय. म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या ओळखीवरून जे अनोळखी आहे त्याची ओळख करून देण्याची भारतीय संतांची पद्धती आहे. म्हणजे पटदिशी कळतं. जन्माद्यस्य यतः, ज्यामध्ये विश्व इत्यादिकांचे जन्म होता. किती विशाल विश्व आहे याचा अंदाज भारतीय संतांनी तर सांगितलंच आहे. पण अनेक वेळा माझं प्रवचन ऐकणाऱ्यांना जरा रिपीट होईल, पण ऐका. अनेक मोठे मोठे वैज्ञानिक आपल्या भारतात जगामध्ये होऊन गेले, अगदी न्यूटन पासून किंवा त्याच्याही आधीपासून आता अगदी असणारे स्टीफन हॉकिंग पर्यंत ही सगळी मंडळी होऊन गेली. आता स्टीफन हॉकिंग आहेत. या सगळ्यांनी या विषयावरती, विश्व या विषयावरती खूप लेखन केलेलं आहे. या लेखनामध्ये आइन्स्टाईनचं नाव फार महत्वाचं आहे. E=mc², हे अत्यंत महान सूत्र ज्यांनी शोधून काढलं आणि म्हणून अनेक प्रयोग नंतर होऊ शकले. अणुबॉम्बचा प्राथमिक शोध ज्यांनी लावला त्या आइन्स्टाईननी या विश्वाबद्दल काही ग्रंथ लिहिले. गॉड बद्दलही ते ग्रंथ आहेत, विश्व निर्मात्याबद्दलही ते ग्रंथ आहेत. 3 ग्रंथ त्याचे आहेत असं मी ऐकलं. त्यातले 2 ग्रंथ थोडेसे मी पाहिले. एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन आणि एका ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाइन, महान योजना. या ग्रेट डिझाइन या ग्रंथामध्ये 14 वैज्ञानिकांचे 14 लेख त्याने एकत्र केले आणि ते प्रकाशित केले त्यांनी. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, आय एम अ डीपली रिलिजियस मॅन, मी एक निष्ठावान धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे. पण 17व्या शतकापर्यंत या संपूर्ण विश्वाला फक्त an accident, world is an accident असं म्हणणारे वैज्ञानिक होते. पण आइन्स्टाईनचा उदय झाला 1705 मला साल असेल, मला एक्झॅक्टली किंवा 1805 साल असेल, मला तर तिथे त्याचा विचार केला नाहीये. पण साधारण या दरम्यान आइन्स्टाईनचा काळ बघा काय तो. वैज्ञानिकांच्या मतामध्ये फरक पडत चालला. ते म्हणाले जर वर्ल्ड इज an accident असेल, तो फक्त अपघात असेल, तर त्यामध्ये एवढी हेतुमत्ता कशी आहे, एवढी योजकता कशी आहे, एवढी शिस्त कशी आहे. आणि याच्यावरती संशोधन सुरू झालं की चंद्र त्याच वेगाने पृथ्वीभोवती फिरतोय. सूर्य तुलनेने स्थिर आहे तरी थोडासा हलतोय. पृथ्वी इथे तुलनेने स्थिर आहे पण तसा थोडासा हलतोय. पृथ्वी सूर्याभोवती फिरतेय. ती फिरतीये सूर्याभोवती, पण ती ध्रुवाला प्रामाणिक धरून ध्रुवापासून जर सरळ रेष निघाली तर ती पृथ्वीचा आस म्हणून धरावी. लक्षात येते ना काय म्हणले विलक्षण योजकता आहे. आणि अनेक लोकांनी त्याच्यावरती लिहिले, लेख लिहिले. त्यात एक सुंदर लेख आहे तो सर जेम्स जीन्स नावाच्या खगोलशास्त्रज्ञाचा. काल मी त्याचा थोडासा उल्लेख केला होता. तो म्हणला आपली आकाशगंगा जी आहे, एक आकाशगंगा, अशा अनंत आकाशगंगा आहे. आपली एक आकाशगंगा हिचा आकार कसा आहे, कमी जास्त जर साईडने जर बघितली, साईडनं धूमकेतू आहेत, अंक आहेत, इतके ग्रह आहेत, इतके तारे आहेत, अंक आहेत, सगळी एक आकाशगंगा जर बघितली तर ती फुगलेल्या पुरी सारखी आहे. फुगलेली पुरी असते ना, पुरी भाजी की भाजी, पुरी भाजी करताना पण तिथली पुरी अशी आहे ना. मग त्याचं डायमेन्शन किती आहे, किती अंतर आहे. तो म्हणला या टोकापासून या टोकाला जायला जर ठरवलं, तो खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ मॅथमॅटिशियन आहे तो सर जेम्स जीन्स. या टोकापासून या टोकाला जायचं असं जर ठरवलं तर म्हणाले एक यान 1500 कोटी मैल्स पर आवर एवढ्या वेगाने निघावं लागेल. 1500 कोटी मैल एका तासाला. 150 गाडी गेली तर काय होतं. ठीक आहे, आकाशात एवढा वेगाचा त्रास होतो, तसे 2-3-4 हजार आपण विमानाने जातो पर आवरती, वेगाने जातो आपण. त्या तुलनेनं पृथ्वीपेक्षा वरती गेल्यावर वेग चालतो. पण समजा म्हणाला 1500 कोटी मैल्स पर आवर, 1500 कोटी मैल एका तासाला, म्हणजे काय यानाचा वेग असेल. असं जर यान निघालं तर दुसऱ्या टोकाला पोहोचायला त्या यानाला फक्त 700 कोटी वर्ष लागतील. हे वेबसाईटवर उपलब्ध नाही, मी काहीतरी फोटो देत नाहीये.
आपण सर्च करू शकता. म्हणजे वाटेत आपल्या किती पिढ्या होतील, कशाला निघालो होतो हे शिकवायला शिक्षक वर्ग घ्यायला लागतील, त्यांनी पोरांना हे शिकवायचं की काय शिकवायचं वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणाला या आकाशगंगेमध्ये आपली पृथ्वी कुठेतरी आहे. ती केवढी आहे? आता थोडं भारतीय भाषण बोलतो. आपल्याकडे फोडणी देताना मोहरी असते ना, मोठी आणि लहान दोन प्रकारचे असतात. गोवा वगैरे तिकडे त्या मोहरीला सासवा सासवा. गोव्याची भाषा कोकणी थोडी वेगळी वेगळी. पाल्या पाल्या म्हणजे उद्या. तिकडचे कोणी असतील त्यांना कळेल, आनंद येईल. आता मी गोव्यावरून आलो त्यामुळे ते डोक्यात सगळे शब्द ते काय. फोडणीला सासवा म्हणतात. मी गोवेकराला विचारलं गोयकर, तो शब्द गोयकर कसा आहे? म्हटलं का हो त्याला सासवा का म्हणता हो तुम्ही त्या फोडणीला? ते म्हणले तडतडते म्हणून. मग विचार करा, आकाशगंगेच्या तुलनेनं आपल्या शरीराच्या तुलनेनं जशी मोहरी आहे तशी आकाशगंगेच्या तुलनेनं ती पृथ्वी एवढी विशी आहे. त्या पृथ्वीवरती आपण आहोत. ही आकाशगंगा निर्माण करणारा कोणीतरी असेल ना. तो म्हणतो असं असून सुद्धा ही पृथ्वी त्याच वेगानं सूर्याभोवती फिरती आहे, त्याच वेगानं चंद्र तिच्या भोवती फिरतोय. बदल नाही झाला गेल्या लाखो वर्षात. वाटेत कुठे ट्रॅफिक पोलीस नाही, पण कधी ऍक्सिडेंट होत नाही. हे सगळेच्या सगळे ग्रह जवळ येतात, लांब होतात. विलक्षण हेतुमत्ता आहे. त्याचं वाक्य शेवटचं म्हणून गॉड मस्ट बी ग्रेट मॅथमॅटिशियन. आणि हे शंकराचार्य तुकाराम महाराज म्हणत नाही आहे, आईन्स्टाईन म्हणतोय, सर जेम्स व्हिल्स म्हणतोय. आता विचार करा, अशा अनंत आकाशगंगा या ज्या आकाशामध्ये तरंगत आहेत, अनंत. म्हणून आपल्या पूर्वजांनी एकच शब्द त्याला शोधून काढला. आपल्याला कळायकरता तो समोर मांडलाय असा. त्याचा अंदाज घेणं आपल्याला शक्य नाही, म्हणून त्याला नमस्कार करायला आपण आपली म्हणजे तो आपल्याकरता एवढा झालाय बरं का. त्याचा अवतार समोर मांडला. तुका म्हणे आता होऊनी परिमित माझे काही हित आचरावे. तू फार महान आहेस रे, पण जरा विमानातनं रेल्वेत ये रे, रेल्वेतनं बसमध्ये ये रे, बसमधून टॅक्सीत ये रे. आणि खरं सांगू, टॅक्सी स्टँड पासून आमच्या घरापर्यंत रिक्षा सुद्धा मला परवडत नाही. माझ्या टू व्हीलर वर घरी चालले. का म्हणे आता होऊनी परिमित माझे काही हित आचरावे, म्हणून त्याला समोर पाडलं. आपल्या पूर्वजांनी त्याला एकच शब्द शोधून काढला, अनंत कोटी ब्रह्मांड नाय. दॅट्स इट. कल्पना करू. आणि त्याचा उल्लेख वेदव्यास सुरुवातीला करतात, जन्माद्यस्य यतः. विश्व निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. या जगामध्ये असं आहे की सर्वप्रथम विश्व निर्माण होतं, ते डेव्हलप होतं, माणसं तयार होतात, नंतर नंतर हळूहळू कवी तयार होतात आणि मग ते कवी कविता लिहितात. पण हा कवी आहे म्हणाले, हा पण कवी आहे. कसा? यानं कविता आली लिहिली आणि त्या कवितेप्रमाणे विश्व निर्माण झाले. ती कविता म्हणजे वेद आहे. त्याचे विश्वास, त्याचं हे जे आहे ना ते वेद आहे. वेद रूपी कविता लिहिली आणि म्हणाली आदि कवये. त्या आदि कवीनं ती कविता लिहिली आणि त्या कवितेप्रमाणे संपूर्ण विश्व निर्माण झालं. आणि मोठे मोठे देव सुद्धा चकित झाले, बापरे चाललंय काय हे. तस्मात् आत्मनः आकाशः सम्भूता, आकाशात् वायुः, वायोर् अग्निः, अग्नेर् आपः, अध्वया पृथिवी, पृथिव्या औषधया, औषधीभ्यो अन्नम् आणि अन्नात् पुरुषः. असं निर्माण होत गेलं. आणि आत्ताच हे काही आहे पुढे सांगितलं, त्याच्या विलक्षण प्रभावामुळे जसं तेजो वारी मृदाई यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. सूर्याचा प्रकाश जमिनीवर अशा पद्धतीने पडतो की बघणाऱ्याला जमिनीवर पाणी सांडलंय असं दिसतं. तसं कृष्ण हे वास्तविक मिथ्या असताना ते सत्य आहे असं भास व्हावं, असं आपल्याला वाटावं, असा
प्रभाव त्याच्या जगदंबेच्या त्याच्या मायेचा आपल्यावरती पडला. पण त्याचं जर स्मरण केलं, खूप सविस्तर आहे पण मी फार शॉर्ट मध्ये 2-2 वाक्यात सांगतो. त्याचं जर स्मरण आपण केलं तर आपली सगळीच्या सगळी कुहक म्हणजे पातक नाहीशी होतील. धामना स्वेन सदा निरस्त कुहकम स्वच्छ, आपली सगळी पातक नाहीशी होतील. अशा सत्यम परम धीमहि, अशा परम सत्याला आम्ही ध्यातो. पहिली गायत्री आहे भागवताची, गायत्री पहिला श्लोक आहे. अशा परम सत्याला आम्ही ध्यातो. सगळं अवघड 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 वाटतं, अवघड अवघड काही नाहीये. आता इथून पुढे ज्या कथा सुरू होतील ना, ती पण काही प्रॉब्लेम नाही. तत्वज्ञान सुरू झालं की नको वाटतंय, म्हणजे हे सांगितलंच पाहिजे. पण खरं सांगू का, तत्वज्ञान म्हणजे सोन्याचं बिस्किट आणि कथा म्हणजे सोन्याचा दागिना आहे. बिस्किटापेक्षा दागिनाच आवडतो माणसाला. बिस्किट काय गळ्यात घालून त्याला चित्र पडून गळ्यात घालून किती श्रीमंत, पावळटच म्हणणार की. पण आपली श्रीमंती दिसू नये असं ज्याला वाटतं ना, त्यांनी बिस्किट लपवून ठेवावी. आपली श्रीमंती आपल्यालाच माहिती असते. सोन्याची बिस्किट अशी आणि मिरवायची असेल तर त्याचे दागिने करावे. मग काय, दोन्ही करावं, एवढं असावं. भागवतात दोन्ही आहे, बिस्किट पण आहे तर दागिने पण आहे. असं दागिना हा मिरवायला छान वाटतो. हातात अंगठी असेल, गळ्यामध्ये काही असेल ना, तसं मस्त वाटतं, छान वाटतं. असो, मुद्दा आपला साधा आहे. प्रसंग कुठला चालला आता आपल्या कालचा, तर नैमिषारण्यामध्ये ही सगळी 88,000 ऋषी मंडळी सुतांसमोर बसली होती आणि त्यांनी सध्याच्या काळात काय करावं मानवानं हा प्रश्न विचारला. तेव्हा सुतांनी श्रीमद भागवताचं श्रवण करावं हे साधन सांगितलं. मग या सगळ्यांनी प्रश्न विचारला, असं जर आहे तर तुम्ही आम्हाला यापूर्वी का नाही सांगितलं भागवत? नाही का, आपण म्हणतो ना, फार उशिरा भेटला तो तुम्ही आम्हाला. खूप वेळा म्हणतोय ही जर आधी वेळ आली असती ना तर फार बरं झालं असतं. असं आमच्या सगळ्यांचं कुठल्या तरी बाबतीत म्हणणं असतं. लग्नाच्या बाबतीत तर खूप लोकांचं असं म्हणणं असतं. सोडून देऊ, याचं उत्तर सांगितलं तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे तेथे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. तो काळ यावा लागतो, मगच ती गोष्ट घडते. आपल्या पुण्याचा परिपाक, त्याचा आउटपुट जर काय असेल तर योग्य लोकांची, योग्य तत्वज्ञानाची, योग्य समीकरणांची, योग्य संकल्पनांची आणि आपली गाठ पडते. तोपर्यंत काय करावं, सत्कर्म करावं. 2 गोष्टी कराव्यात. सत्कर्म करावं आणि अत्यंत आनंदानं, अत्यंत आदरानं भगवंतांनी अशी संधी आणावी आपल्या कल्याणाची, त्याची वाट बघावी, प्रतीक्षा, प्रार्थना करावी, प्रतीक्षा करावी, मग प्रसाद मिळतो. हे 3 प्रकार सांगितले. अनुप्रासानं बोलता येईल, मुद्दा बोलतो तिथे न्यायचा नाहीये. एवढंच आपल्या समोर बोलतो की तुम्ही इतके दिवसात का सांगितलं नाही? ते म्हणले वेळ आली नाही म्हणून. म्हणजे आम्हाला आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, विचारू का? म्हणजे विचारा. आणि इथे या शौनकादी ऋषींनी एकूण 6 प्रश्न विचारले. या 6 प्रश्नांची उत्तर म्हणजे भागवत आहे. 6 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, अतः साधोत्रयत् सारं समुद्धृत्य मनीषया गृहीण श्रद्धानानां येनात्मा संप्रसीदति. महाराज खूप ऐकलंय आणि आतापर्यंत उदंड ऐकलंय. वेद ऐकले, वेदांत ऐकलाय, पुराण ऐकले, अंक ऐकले, तंक ऐकले. थोडासा मॉनिटर कमी करूया, थोडासा किंचित. एवढं सगळं ऐकलंय, पण या सगळ्याचं सार काय? IMP 21 अपेक्षित असतं किती? तेच महत्वाचं आहे हो. वर्षभर शिकवलं गुरुजींनी विद्यार्थ्यांना, खूप मन लावून शिकवलं, इतकं जीव लावून शिकवलं, इतकं जीव लावून शिकवलं. असं क्वचित मिळतात शिक्षक. पण शिकवल्यानंतर शेवटचा
पुन्हा रिवाइज करून घेतात. शिक्षकांची जबाबदारी हे करायचं ते करायचं आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे तू सांग तू सांग तू सांग आणि विचारलं सरांनी कुणाला काही शंका आहे. एक बॅक बेंचर म्हणाला होय सर एक शंका. प्रश्नपत्रिका कुठल्या छापखान्यात टाकल्यात छापायला एवढं सांगा. तेच विचारतात हा साधोत्रयच सार एवढ्या सगळ्याचं सार काय. समुद्रत्य मनीषया गृहीन श्रद्धानानाम येन आत्मा संप्रसिद्धी आम्हाला संतृप्तीचा आनंदाचा लाभ होईल असं सार सांगा. पहिला प्रश्न लिहून घेणाऱ्यांकरता मी थोडं सावकाश सांगतो. दुसरा प्रश्न मनुष्याच्या जन्माचं सार्थक कशाने होतं. विच इज द हायेस्ट ह्युमन व्हॅल्यू. माणूस पण सिद्ध कशाने होतं. माणसाचं काय वैशिष्ट्य आहे. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न भगवंत अवतार घेतो असं आपण मानतो. आपले जे पूर्वज आहेत आर्य सनातन वैदिक हिंदू ही चार पादुपद ही चार विशेषण ज्या धर्माला लावली जातात ती आपल्या धर्माची नावं नाही. हिंदू हे आपल्या धर्माचं नाव नाही. विवेकानंद सांगायचे माणूस जन्माला येताना ज्या धर्माचा असतो ते आपण आहोत. परदेशात गेले तेव्हा ते नेहमी बोलायचे माणूस जन्माला येताना ज्या धर्माचा असतो त्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर बोलायला उभा आहे. कळलं का. त्याला आपण ख्रिश्चन बनवतो त्याला आपण हिंदू बनवतो त्याला आपण अंका बनवतो त्याला आपण शिंदू धर्म त्याच्यावर आपण ते सांगतो. हे सगळे पंथ आहेत. धर्म एकच आहे आणि तो म्हणजे भगवंताशी एकरूप होणे.
माता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ